हा बघा तो वावलाय चिपकून बसलाय दगडाला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. नमस्कार मित्रांनो, मी कोकणचं कौस्तुभ, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही 2 ब्लॉग तर बघितला असाल माझे. तर आजचा आम्ही डबे लावतोय, त्या डब्यातून कुर्ल्या मिळतात. तर ते तुम्हाला दाखवतो पूर्ण या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडला तर कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला ब्लॉग, आणि आवडला तर लाईक करा. तर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला तुम्हाला दाखवतो डबे कसे लावतात. तर मित्रांनो, इथे आता मासे गरवत आहे चिराल, विरेन, आणि 2 खवळे मिळाले आहेत, हे बघा. तर हे मासे त्या डब्यातून टाकणार. तर बघूया अजून किती मिळतात. तर तुम्हाला तो ब्लॉग दाखवतो हा, कुर्ले कसे पकडतायत ते. तर संपूर्ण ब्लॉग बघा. तर मासे पकडतायत चिरालनी. आमचे स्टँड बघा, प्रेम आयर रॅप बीप लावून मित्रमंडळी जम्मा झाली. हे बघा. तर याच्यातले 4-5 जण आम्ही फक्त डबे लावायला जाणार. तर तुम्हाला दाखवतो पूर्ण. चिराल एकटाच मासे पकडतोय, प्रेम मात्र रॅपर एमसी स्टँड. मित्रांनो, हे डबे आता शिवतोय आम्ही. तर शिवावे लागतात ते डबे. तर ते शिवून नंतर मग अजून अनुज आणतोय, विरेन पण आणणार आहे डबे, आणि चिराल पण. आणि कमीत कमी 20 डबे आहेत. मित्रांनो, एक नारळ भेटला आहे, तो फोडतायत, पण काय फुटत तर नाही. मोठा दगड घाल. तो खय घालतो, नाही फुटत नाही. मित्रांनो, आता अनुजनी प्रेम मासे कापतायत बघा, हे बघा. आणि अन्वय परवडी, विरेन परवडी. आणि हे मासे मित्रांनो आता डब्यात टाकणार, आणि ह्याच्यावरती ते कुर्ल्या येणार. तर हा बघा खवळा, हा बघा मित्रांनो, हे टाकणार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अन्वय, हॅपी बर्थडे टू यू. टाय वाजव रे, टाय वाजव, टाय वाजव. थँक्स, लव यू. मित्रांनो, आता निघालोय डबे लावायला. तर मासे बिशे भरून झाले. तर हे बघा सर्व मित्रमंडळी, हे सर्व डबे लावायला येत आहेत. तर आपण त्या खालच्या साईडला जाऊया डबे लावायला, तर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, जो पहिला ब्लॉग बघितला तुम्ही खोयनीचे मासे पकडताना, तर ती खोयन इथेच लावलेली होती खाली. आणि आता आम्ही पुढे जातोय डबे लावायला. तर ब्लॉगमध्ये हा एंडपर्यंत ब्लॉग बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. तुम्ही पण बघा की कुर्ले कशा पकडतात डब्यातून. भंगारवाले बघा, भंगारवाले विरेन, अनुज. परवडवाडचे भंगारवाले. मित्रांनो, ह्या बागेतून आता आम्ही खाली जातोय पर्यात. तर तुम्हाला दाखवतो पर्या. जरा खूप चाललो, पण ह्या बागेतून आता जाऊ खाली. मित्रांनो, आता आलोय पर्यामध्ये. तर आता भाग पाडतोय की तिघे जण डबे लावायला जातोय. म्हणजे त्या साईडला 3 जण, ह्या साईडला 3 जण. तर बघू आता कसं काय करतायत ते. पूर्ण दाखवतो तुम्हाला व्हिडिओ. इथे आता टीम पाडला नाही. तर मी अनुज आणि चिराल ह्या साईडला जाणार आहे आणि
प्रेम, अन्वयनी, विरेन तर त्या साईडला जाणार आहेत. तर जातो आम्ही पण. अनुजनी चिराल इथे लावतायत डबे. तर हा डबा जिथे भरपूर गॅप दिसते ना तिथे हा डबा टाकायचा असतो आणि त्याच्यावरती दगडी टाकायचे असतात म्हणजे तो डबा राहावा म्हणून. तर बघा कसे घालतायत ते. दगडी 3-4 तरी लागतात. काय बाजू निघता माझं नाही तिकडचं पावटं राहिलो. तर इथे 3 दगडी टाकून झाल्यात म्हणजे डबे लावायला काय जास्त वेळ लागत नाही मित्रांनो. तर आता दुसरा डबा लावू. हे बघा या कच्चे आहेत ना ह्याच्यातून असे इथे डबे लावायला लागतात म्हणजे ह्याच्यातून कुर्ल्या असतात. तर हा बघा डबा कसा तयार करतात. तर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्की की कसा डबा तयार करतात तर तो पण तुम्हाला दाखवू. तर दुसरा डबा लावायला जातो आता. तर मित्रांनो हे बघा पाणी हो गेला खाली गेला. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. खाली गेला वावला. जॉन सेना बघा जॉन सेना. अनुज गाडी इकडे मला डबे सांभाळतोय. हे बघा मस्ती पण असते. अजून मस्ती तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण पहा. कुतामला अनुजला वर येता येत नाही. हा बघा जाम मजा करतात पोर. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. प्रेम मात्र एकट्याने मनावर घेतलंय डबे लावायला. ये बड़ी अच्छी बात कही आप. मित्रांनो मजा बघा यांची. गेलाय वरती. टाक उडी टाक. टाक उडी टाक. टाक तिथे नाही होणार. टाक. अन्वय मिशन कंप्लीट करतोय. आलाय आला. हा बघा एक. विरेने पण मिशन कंप्लीट. चिराल आईर मित्रांनो आता अनुजची बारी. चिरालने तर टाकली. अनुज बघूया त्याच्याहून चांगली टाकतोय काय. आलाय होत असताना पाहायला मिळतोय ज्याच्या नावाचा ट्रेंड आला संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. मैदानाच्या आतमध्ये अतिशय प्रेम एकटाच डबे लावतोय बघा. मनाच्या मनात हसतोय पण आहे. ठीक है तो सुधर जाओ. सुन लो मेरी बात. ठीक है थोड़े मैनर्स सीख लो, एथिकेट सीख लो, तमीज सीख लो और अपना काम धंधा ढूंढो कोई. ठीक है ये क्या है. सध्या मुंबईवरून आलाय डबे लावायला स्पेशल. परवडी त्याला पेवचा नाहीये. ते पण आम्ही शिकवलो. काढूया राम राम. जय हिंद जय महाराष्ट्र. स्वतः ब्लॉकर कौस्तुभ परवडी पेवायला चालतोय.
बघा झाडा कसं चढतोय तो. त्याला चढतात नाही येत झाडावर. हा गेल्या वर्षी पोहायला शिकलाय. क्या बात कर रहे कौस्तुभ परवडी स्वतः ब्लॉगर. बघा कसं पेवतो झाडा. ह्याला पोहायची लय आवड आहे. हे बघ काय करतायत ते माझ्या डबे लावताना. ब्लॉकरला घाबरतोय उडी टाकायला. अरे तुटा दे. पडला आपटला चांगला. आगमन डब्यासोबत भावाती. हा तर छोटी कुर्ली बघा मायुष्मती. ते जायला होतंय खाली. ले जो माडी माले बी वही जाई बायको कर मन लगन. माडी माले बी वही जाई बायको कर मन लगन. हा बघा तो वावलाय चिपकून बसलाय दगडाला. तर मित्रांनो 4-5 डबे लावून झाले आहेत आणि फोटोशूट जरा केलं आणि व्हिडिओ जरा काढले रील्स टाकण्यासाठी. तर अजून एकूण 16 डबे होते. तर ते 16 डबे आता घालायचे आहेत आणि इथून पूर्ण वरती घालत जाणार आहे. तर बघूया. तर अनुजय किती लावतोय. म्हणजे खचीतून ते डबे लावायचे असतात तरच कुर्ल्या मिळतात. आणि त्याच्या आतमध्ये तर तुम्हाला दाखवलंच की मासे टाकतात म्हणून. तर ते मासे टाकल्यावर त्यांना त्या कुर्ल्यांना वास जातो आणि त्या कुर्ल्या मग त्या डब्यात येतात. तर बघा पूर्ण ब्लॉग. खूप मजा आली या ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा. मित्रांनो चिराला तर इथे लावतो आहे. ते दोघे पुढे गेले आहेत आणि अनुवयनी अनुजात तिकडे लावायला जात आहे. तर बघूया. आणि हे जे कुर्ले मिळणार आहे ते उद्या सकाळी आम्ही येणार आहे. उद्या सकाळी येऊ. तर तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये ते कुर्ल्या किती मिळाल्या तर पूर्ण दाखवेल. तर मित्रांनो डबे लावून झाले आहेत आणि उद्या कुर्ल्या किती भेटतील त्या ह्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन. दी नेक्स्ट डे. तर मित्रांनो आता वाजले ते 6:30. तर आता जातोय ते डबे काढायला. तर चेहरा पण नीट दिसणार नाही. तर तुम्हाला दाखवतो डबे काढून आणि त्याच्यात किती कुर्ल्या असतात ते पण दाखवतो. तर चला तर जाऊया आपण डबे काढायला. मित्रांनो वीरेंची एंट्री. झोपेतून उठून आला. छन से जो टूटे कोई सपना जग सुना सुना लागे. जग सुना सुना लागे कोई रहे ना जब अपना. जग सुना सुना लागे. जग सुना सुना है तो ये क्यों. मित्रांनो आता प्रेमच्या घरी आलोय. प्रेमला हाक मारताय व खाली पर्या तिकडे जायचंय. डोकोबा हाय उठलेला आहे तो. तर मित्रांनो यांची आंघोळ झाली पण सकाळची. एकामेकाला लोटीत होते. काय बोलतो अनुज. हा इकडे बघ मस्त. प्रेम आईर त्यांचं आगमन पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. नवीन नाही तोच ब्लॉग आहे पण सकाळी आगमन झालं आहे प्रेम आईर यांचं. तर प्रेम मित्रांनो आलोय कलच्या जाग्यावर. तर हे बघा पुढे गेले आम्ही चिराल गिरेन. तर बघूया किती मिळाले ते. हे प्रेम त्या साईड का जा. तर तुम्हाला दाखवतो किती मिळाले ते डब्यातून. तर मित्रांनो इथे एक डबा टाकलेला अनुजने. तर बघूया किती मिळतात ते या डब्यामध्ये.
किती आहेत? तर मित्रांनो हे बघा कुर्ल्या मिळाल्या आहेत, 5-6 आहेत. तर भरपूर मिळाले, कमी ना अजून आहेत, डबे भरपूर आहेत, भरपूर डबे आहेत. तर पुढे पण जाऊन बघूया, खूप मजा येणार आहे. ब्लॉग मध्ये संपूर्ण ब्लॉग बघा. तर चला पुढे जाऊया. जे आम्ही डबे लावले होते ते त्या साईडने जाणार आता आम्ही. तर बघूया किती मिळतात. ह्या डब्यात तर 6-7 मिळाले आहेत. तर पुढे बघूया. तर मित्रांनो अनुज आता त्या साईडला जातो, तिथे एक डबा आहे. तर मी चिराल इकडे जातोय. एका डब्यात तर त्यांना पण 5 मिळाले एका डब्यात, तर आम्हाला जास्त मिळाले. किती रे? तर एक डबा काढला अनुजने. तर त्या डब्यात पण भरपूर मिळाले अनुजला. तर भरपूर आहेत कुर्ल्या मित्रांनो. डब्यातून कुर्ल्या कधी पण मिळतात, पण त्याच्यात म्हारई किंवा मासे टाकावे लागतात तरच मिळतात, म्हणजे त्या वासावरती येतात. तर बघूया आता पुढे जातो आम्ही डबे काढायला. तर बघा, तर मित्रांनो इथे एक डबा होता मी चिरालने टाकलेला. तर बघूया तिथे किती मिळतात. चिराल गेला. किती रे? 4 आहेत या डब्यामध्ये कुर्ल्या. बघा मित्रांनो 4-5 ते येतातच कुर्ल्या एका डब्यातून. तर आत्ताच्या डब्यातून 4 आल्या. तर पुढे जाऊया परत. किती आहे त्याच्यात? प्रेम वाहवत चाललाय खाली, तो उगी धरायला सांगतोय. तो बघा हा इकडनं एक बोंबटतोय. प्रेम आईर ते का पकडे तो काय करताय? गेलो मित्रांनो आता इथे आलोय. तर इथे वाटणी काढणार. किती कुर्ल्या आल्या त्या दाखवतो तुम्हाला. तर एक टोप आणायला जातोय प्रेम. तर बघूया, तुम्हाला दाखवतो पूर्ण संपूर्ण व्हिडिओ. तर मित्रांनो आता कुर्ल्या काढतोय. तर बघा किती मिळतात ते. तर मित्रांनो आता डबे ओपन करून कुर्ल्या टाकला नाही आहेत बाल्डीमध्ये. हे बघा डेंगात आता. हे बघा कुर्ल्या तरी 30-35 असतील कुर्ल्या. हे बघा प्रेम आहे बघा आता टाकतोय कसा. असं तर डब्बा ओपन करून नंतर मग ते कुर्ल्या टाकाव्या लागतात. हे बघा कुर्ल्या. एक ब्लॉग बनवला होता मी कुर्ल्यावरून, तर तिथे काही कुर्ल्या मिळाल्या नाही सड्यावरती, पण ह्या डब्यामधून नक्कीच मिळतात कुर्ल्या. तर बघा. तर मित्रांनो ही बघा मोठी कुर्ली. मित्रांनो आता खुटायला सुरुवात झाली आहे, कारण की त्या बाल्डीमध्ये कुर्ल्या पण राहत नाही. तर प्रेम चिरांनी खुटतायत. तर बघा कुर्ल्या बघा किती आहेत. हे बघा इकडे कुठं मित्रांनो अनवयने पकडलाय. चांदीची पानं कुर्ल्यासाठी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मित्रांनो खूप कुर्ल्या मारल्या आहे बघा. हो किती आहेत त्या.
40च्या वर कुर्ल्या आहेत. तर हे बघा सर्वात अजून मोठी कुर्ली, सर्वात मोठी कुर्ली. सर्वात मोठी कुर्ली आजची. बघा केवढी आहे ती. आजचं सर्वात हे बघा. मोठं डेंगो. भरपूर कुर्ल्या मारल्या आज. चावला ना एकदा. मित्रांनो आता वाटे काढतायत. हे बघा 6 वाटे आहेत, म्हणजे 6 जण आम्ही गेलो होतो डबे लावायला. तर अनुज वाटेकरी आहे. वाटेकरी बघा वाटतोय कसा. कोकणात नक्की या असं प्रेम म्हणतोय. प्रेमचं सध्या तरी ऐका. तर मित्रांनो आपापला वाटा घेतलाय सर्वांनी. बघा वाटे काढले. चिराल तर बालडे तर टाकतोय. हे बघा चिराल बालडे टाकतोय आणि हे डब्यातून. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंट मध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका. अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर येतो. बाय बाय.